नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये। आज मी आलेलो आहे लोणी बाजारामध्ये आणि लोणी बाजारातील आपण गायी बघतोय। त्या गायीच्या किमती वगैरे बघायच्यात। आधी आपण गाय बघून घ्या सगळी, पाठीमागून गाय वगैरे बघा तुम्ही, कास वगैरे कशी आहे तिची हे बघू शकता तुम्ही। गाय जवळ आलेली गाय आहे, वडा बरं पुढे एकदा। गायीची क्वालिटी बघू शकताय, कास वगैरे बघू शकताय। गाय नेमका आता बाजार कसा आहे आपल्याला जाणून घ्यायचा आहे। ही गाय तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो। कोणाची गाय? तुमची आहे का? हां, या इकडं या इकडं। तर शेतकरी बंधूंनो, ही गाय किती वेळाची गाय आहे? पहिल्या रुई। बरं, दोन दात पहिलं रू। किती दूध देईल बरं? ही काढीन 20-22 लिटर दूध। 20-22 लिटर गाडी फिरवा बरं जरा। 20-22 लिटर दूध देईल मामा ही आरामशीर। हां, 25 लिटर दिन। 25 लिटर मग बारीक गाय नाही ना, गाय मोठी आहे। पहिलं रू गाय आहे मंडळी, बघू शकता। कास बघू शकता तिची, हे बघू शकता कास। अजून 2 हप्ते जणत नाही गाय, अजून 2 हप्ते वेळ आहे। बरं मला सांगा 15 तारीख काय किंमत होईल बरं हिची? तिचे सांगायला 95,000 रुपये। बरं, सांगायला 55, सांगायला द्यायला 95, काय होईल? 90च्या वरून द्यायची, आत नाही द्यायची। 90च्या वर? हो, 90च्या आत होणार आत नाही होणार। 2 दात कारोडी साहेब, ते पण आपल्या चॅनल मार्फत आलं तर। हां, नाही तर मग 1,10,000 रुपये तिचे सांगायला। गाय दाखव। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, गाय एकदम चांगली आहे आणि पहिलं रू आहे। कसं आहे मार्केट सध्या? काय टाईट आहे का? शांत मार्केट आहे सध्या। मार्केट शांत आहे। हो, दुधाला भाव आहे, चारा पाणी नाही, मार्केट शांत आहे। मार्केट टाईट असले असते तर 1.5च्या भावने ऐकले असते। 1.5 लाखाला गेले असते। हो, आज काय किंमत आहे? आज किंमत आहे तर शेटने म्हणले 90,000 शेवट। 90ला वर शेंडी लावायची असं आहे। ते पण आपल्या प्राईमच्या चॅनल मार्फत जे शेतकरी येतील त्यांच्यासाठी ऑफर आहे। नाही ते सांगायला 1,10,000 आणि 1,20,000 पण तिला किंमत फायनल 90 घ्यायचे। 90 घ्यायचे। हा, 20 लिटर देईल पण दूध आरामशीर। आणि मला सांगा आता सध्या मार्केट डाऊन आहे म्हणतात, हा, कारण काय नाही? याचं कारण काय? लोकांकडे शेतकऱ्याला चारा पाणी काय नाही, सगळं थप्पीला बसलेले। अच्छा, त्यामुळे सध्या मार्केट स्लॅक आहे। हा, शेतकऱ्याला घेण्यासाठी आहे सध्या। शेतकरी काय व्यापाचं अंग सुजलेलं, व्यापारी काय तर सगळं बंद करणार। कसं व्यापाऱ्याचं सगळं चार्जेमुळे ना बसलेले थप्पी लागेल। शेतकऱ्याला खरेदी करण्यासाठी चांगलं आहे सध्या। शेतकरी घ्यायचं फक्त बाजारी। बरं, सगळा शेतकऱ्यासाठी फायदा आहे, बाकी दुसरं काही नाही। तर शेतकरी बंधूंनो, ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे आणि ज्यांच्याकडे चारा पाणी उपलब्ध आहे त्यांनी आत्ता सध्या खरेदी करायला हरकत नाही, कारण गायी सध्या स्वस्त आहेत। आत्ताची जी गाय आपण बघितली 90,000 रुपये किमतीची, ही गाय पावसाळ्यामध्ये ज्यावेळी चारा उपलब्ध होईल त्यावेळेस 1 लाखापेक्षा जास्त जाईल। 1.5 लाख नाही पण 1 लाखाच्या पुढे जाईल ती गाय। आणि दुसरी पण गाय आहे यांच्याकडे, बघू शकता। ही किती वेदाची शोभम? पहिल्या रुई 2 दात। पहिला रू 2 दात। हिची काय किंमत सांगितली? तिचे 90,000 सांगायला। हिची पण 90,000 सांगितली। द्यायची किंमत काय हिची? आणा इकडे जरा कवळा। असं 4 गाय घेतल्या तर एक गाय फिरून देऊन टाकू। तर बघू शकता ह्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय आहेत। पहिला रू गाय आहे ही पण। तर हिची किंमत काय होईल फायनल? तिचे 90 सांगितली, 80च्या वर शेंडी लावला। हो, खांदेवडी गाय। 80,000 रुपयाला ही गाय होईल, बघू शकता तुम्ही। 20 लिटर दूध दिली। याचे पे ना प्युअर? ही प्युअर याचे पे। तर बघू शकताय ही एक गाय। हे पण याचे पे का प्युअर? प्युअर याच्यात नाही ना हे उरळे कांचन आहे। हा, उरळे कांचन प्युअर याच्यात नाही प्युअर एचएफ नाही। का याची काय किंमत होईल? याची किंमत फक्त थोडी आहे, 65,000 सांगायला। 65,000 हा, सांगायला. 65 द्यायला काय होईल? द्यायला हा? तिला 55 मागात्यात। हा, 55 मागतात पण दिले नाही। नाही दिली। आमची द्यायची अपेक्षा कितीला? 60 या बाबा। द्यायची कितीला मग? हा? द्यायची कितीला? काहीतरी वर आले अजून 2-3 हजार तर देऊन टाकू। 45 ला द्यायची का मग? नाही ना, 45 ला कसं काय भेटणार? कितीला भेटेल? कोण दिन बरा 45 किती साहेब ही देईल? अशी काय? दूध हा? किती देईल? दूध ही 14 दिन। 14 लिटर दूध देईल। 14 दिन दोन्ही टायमात। छोट्या कुटुंबासाठी चांगली गाय। हा, लाड्या कुटुंबासाठी लई चांगली गाय, गाय गरीबाला चांगली गाय। कोणते पण नाही, विदर्भात नाही, यवतमाळला नाही, कुठे पण टेम्परेचर सेट करणार। टेम्परेचर कोणत्या त्या टेम्परेचर याच्यात काही शूट होऊन बरं, जाणार. टेम्परेचरचा विषय आता ज्या गाय बघितल्या आपण त्या कुठल्या टेम्परेचर मध्ये ते आपल्या इथे करतील, क्रॉस मध्ये गाय आहे याच्या मध्ये, हा, हा. ते सेट होतील टेम्परेचर। Set होतील ते. हो, बरं मला सांगा बाहेरचा काही माल येत असतो हरियाणा पंजाब तो आता बंद आहे। तिकडला माल बंद. तिकडचा मालच बंद झालेला आहे सगळा। बंद आहे सगळं? बंद आहे, सगळं बंद आहे। हे आपल्या इथलाच माल चालू आहे महाराष्ट्रातला। बरं, तर शेतकरी बंधूंनो, ज्यांना कोणाला गाई खरेदी करायची असतील तर सध्या खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे। लोणी बाजारामध्ये सध्या मार्केट एकदम स्वस्त झालेलं आहे। म्हणजे पावसाळ्यामध्ये जे मार्केट असतं त्यापेक्षा 20-30 हजारांनी स्वस्त मार्केट आहे सध्या। जर ज्यांना दूध व्यवसाय करायचा असेल त्यांनी गाई खरेदी करण्यासाठी अवश्य या आणि स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून नक्की या। तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा। 70 40 99 19 59। तर या नंबरवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या। परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।